एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात माझा मदतीचा हात। आपल्या अत्यंत बिकट परिस्थितीवरती मात करत अकोल्याच्या शिरला गावातल्या रोशनने 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे। पण कुणाच्याही आर्थिक पाठिंब्याशिवाय त्याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र सुटणार नाहीये आणि त्याचसाठी म्हणून त्याला गरज असणार आहे तुमच्या आमच्या मदतीची। त्याआधी जाणून घेऊयात त्याचा संघर्ष नेमका कसा राहिलाय। रोशनच्या यशामुळे हुसेन शहांची झोपडी आनंदाने न्हाऊन गेली आहे। कारण रोशनने 10वीच्या परीक्षेत 92.40% गुण मिळवत आपल्या परिस्थितीला नामोहरम केलंय। घरची गरिबी, 7 जणांचं कुटुंब, एकेकाळी वडिलांचा भंगाराचा व्यवसाय होता, मात्र वर्षभरापासून तोही बंद। अशा संकटांचा सामना करत कुटुंबाला अभिमान वाटावा असं यश रोशनने संपादन केलंय। सतत अभ्यास केला, रात्री 1-1, 2-2 वाजेला अभ्यास करायचो, सकाळी उठल्याबरोबर 4 वाजता उठायचो, सकाळी 9 वाजेला करायचो, मग शाळेत यायचो। अधिकारी जे गरीब जनता आहे त्यांना काही शिक्षण, गरिबांच्या मुलाला काही शिक्षण मिळू शकत नाही, त्यासाठी ट्रस्ट खुलीन त्यांना तरी शाळेची हे दे। रोशनच्या बहिणी 10वी-12वीची परीक्षा फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्या, मात्र परिस्थितीच्या विळख्यापायी त्यांना त्यांचं शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावं लागलं। आता दोघीही आईसोबत मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात, मात्र रोशनच्या पुढच्या शिक्षणाची चिंता आता आईला सतावतीये। गरिबीमुळे पोरीले घेऊन वावरात गेली मी कामाले सर। त्याचे पप्पा प्यारेलाच झाला, पप्पाले घेऊन आम्ही तिघी मायलेकी घेऊन शिक्षण केलं लेकरायचं। या पोराले बी इथलं शिक्षण आहे, लय हुशार आहे मुलगा, रातच्या 12-12, 1-1 वाजता लोक शिक्षण करते। रामकृष्ण सावंत शाळेतल्या शिक्षकांनी रोशनला सर्व प्रकारची मदत केली। नियमित शाळा आणि सुट्टीच्या दिवशी मजुरी अशी रोशनची दिनचर्या होती। रोशनची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे आणि तो 8वी पासून आमच्या शाळेला आल्यानंतर त्याला 8व्या पासून तर 10व्यापर्यंत आर्थिक मदत मीच केलेली आहे। त्यानंतर तो पुढे शिकण्यासाठी खूप हुशार आहे, पण त्याला आर्थिक मदतीची गरज आहे। जर रोशनला खरंच मदत जर मिळाली तर तो अतिशय मोठा अधिकारी बनू शकतो आणि रोशन पुढे तो नाव स्वतःचं रोशन करू शकतो। घरच्या दारिद्र्यातही हतबल न होता रोशनने आभाळा एवढं यश मिळवलंय, जे कौतुकास्पद आहे। त्यामुळे त्याच्या उत्तुंग भरारीसाठी आपणही त्याला आपल्या मदतीचा हात द्यायला हवा। उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अकोला।